श्री स्वामी समर्थ. 3 वर्षातून एकदा 1 वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येतात. त्यावेळेला एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला आपण अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना म्हणत असतो. यंदा अधिक महिना हा 17 मे पासून सुरू झालेला आहे आणि हा अधिक महिना ज्येष्ठ महिना 15 जून पर्यंत असणार आहे. अधिक महिन्यामध्ये पूजा-पाठ, व्रतवैकल्य, पारायणे, अनुष्ठाने याला खूप महत्त्व आहे. तसेच अधिक महिन्यामध्ये वेगवेगळे दान सुद्धा केले जाते. दान धर्माला या अधिक महिन्यामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये अत्यंत खास मानले जाते. आपण यथाशक्ती आपल्याला जे शक्य आहे तर ते दान करू शकतो. त्याप्रमाणेच अधिक महिन्यामध्ये वाण देण्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. स्नान, दान, वाण तर या गोष्टींना या अधिक मासामध्ये अधिक महत्त्व आहे आणि हे सर्व केल्यामुळे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. पुण्याची प्राप्ती होते. अधिक महिन्यात लेक जावयाचा मानपान केला जातो. सौभाग्यवती महिला आपली जोडवी बदलतात. त्याप्रमाणेच विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरत असते. तसेच या अधिक महिन्यात दीपदान सुद्धा केले जाते. दीपदान हे सर्वश्रेष्ठ दान सांगितलेले आहे. त्याप्रमाणेच अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, जलदान, धान्याचे डाळीचे दान आपण करू शकतो. त्याप्रमाणेच मध, तूप, साखर, गूळ तर अशा वेगवेगळ्या वस्तूंचे दान करू शकतो. महिन्यामध्ये केले जाते. तसेच या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला अधिक महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवदेवता आहेत असे आपण मानत असतो आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये 33 म्हणजे 30 आणि 3 या संख्येला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण वाण देतो त्यावेळेला 33 या संख्येमध्ये ते दिले जाते. वाण जे आहे तर ते आपल्या आईला, गाईला सुद्धा देऊ शकतो. हे अत्यंत पुण्याचे मानले जाते. या अधिक महिन्यामध्ये गाईला नक्की काय वाण द्यावे, कशा प्रकारे हे वाण द्यायचं आहे, कारण गायीची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही आणि अधिक महिन्यामध्ये जर आपण गायीला हे वाण दिले तर आपल्याला आपल्या विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विष्णूंच्या कृपेने आपल्या कितीही कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला म्हणजेच गायीला खूप महत्त्व आहे. गायी ही आपली माता आहे. गायीची सेवा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी, धनधान्यांमध्ये वाढ होते. व्यक्ती जी गायीची नित्य नेमाने पूजा करतात, त्या सेवा करतात, त्यांचे सौभाग्य बदलते. त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी असतील, पैशासंबंधीच्या समस्या असतील तर या अधिक महिन्यामध्ये गायीला आपल्याला वाण द्यायचे आहे. कारण अधिक महिन्यामध्ये गायीला वाण देणं हे अत्यंत पुण्यकारक मानलेले आहे. गायीमध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो अशी सुद्धा मान्यता आहे. गायी जी आहे ती तर अत्यंत पवित्र आणि शुभ आहे. गायीच्या शेणामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास आहे आणि गायीच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे. तर अशी ही गाय आपल्याला हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि पवित्र आहे आणि श्रीहरी विष्णूंना सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे. अधिक महिन्याचे स्वामी हे श्रीहरी विष्णू आहेत. त्यामुळे आपल्याला या अधिक महिन्यामध्ये गायीला सुद्धा वाण जे आहे तर ते द्यायचे आहे. आपल्याला बऱ्याचशा समस्या असतात, आर्थिक समस्या, बऱ्याच वेळेला घरामध्ये पैसा येत असतो, पैसा आलेला टिकत नाही किंवा आपले कर्ज फिटत नसेल किंवा आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, कलह होत असतील, लहान मुले सतत हट्टीपणा करत असतील तर आपण मुलांच्या हातून सुद्धा हे वाण गायीला देऊ शकतो किंवा आपली मुले शिक्षण घेत आहेत, त्यांना शिक्षणामध्ये प्रगती मिळत नाही आहे किंवा नोकरी व्यवसायामध्ये मुलांना यश मिळत नसेल, आपल्या कुटुंबाची प्रगती भरभराट होत नसेल तरी सुद्धा आपण या आर्थिक महिन्यामध्ये गायीला वाण देऊ शकतो. आपल्याला जर काही समस्या आपल्या जीवनामध्ये नसतील तर सुद्धा आपण फक्त पुण्य मिळवण्यासाठी का होईना हा महिना संपण्याआधी गायीला वाण द्यायचे आहे. फक्त अधिक मासामध्येच आपण हे गायीला वाण देऊ शकतो. आपण जर या अधिक महिन्यामध्ये गायीला वाण दिलं नाही तर पुन्हा मात्र आपल्याला 3 वर्ष गायीला वाण देण्यासाठी थांबावे लागणार आहे. त्यामुळे आपल्याला ज्या दिवशी शक्य आहे तर त्या दिवशी आपण गायीला अधिक मासाचे वाण देऊ शकतो. आता आपण गायीला वाण देताना सर्वप्रथम काय करायचे आहे, ज्या ठिकाणी गाय आहे तर त्या ठिकाणी जायचे आहे. आपल्या घराच्या गायीला आपण वाण देऊ शकतो. आता गोमाता आहे तर ती प्रत्येकाच्या घरी असतेच असे नाही. त्यामुळे आपल्याला आजूबाजूला आपल्या गावामध्ये शेजारी गाय असेल त्या ठिकाणी गायीला आपण वाण देऊ शकतो किंवा आपण गोशाळेमध्ये जाऊन हे गायीला वाण देऊ शकतो. सर्वप्रथम आपल्याला गायीच्या पायावरती, उजव्या पायावरती पाणी ओतायचे आहे. त्यानंतर गायीच्या पायावर हळद कुंकू लावायचे आहे. गायीला कपाळावरती हळद कुंकू लावायचे आणि त्यानंतर आपल्याला शक्य झालं तर गायीला आपल्याला हार सुद्धा घालायचा आहे. तर त्या गायीने आपल्याला हार दिला तर हार आपल्याला एक अगरबत्ती सुद्धा गायीला ओवाळायची आहे आणि गायीजवळ आपल्या थोडीशी दूर लावायची आहे.
त्यानंतर आपण गाईला ओवाळू शकतो. श्री हरी विष्णूंचं आपल्याला स्मरण करायचे आहे. तसेच गोमाते नमः असं आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे वाण आहे ते द्यायचे आहे. आता वाण देताना 33 या संख्येला अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळे 33 धोंडे जे आहेत तर ते आपण गायीसाठी करू शकतो. आपल्याकडे जर कोणी धोंडे जेवणासाठी येणार असेल तर त्या दिवशी आपण हे वाण देऊ शकतो. धोंडे जेवणासाठी आलेल्या व्यक्तींना आपण धोंडे करतच असतो. त्याप्रमाणे देवाला सुद्धा आपण हे धोंडे नैवेद्य दाखवत असतो. गाईला सुद्धा आपल्याला 33 धोंडे जे आहेत ते बनवून द्यायचे आहेत. आता जेव्हा आपण धोंडे बनवतो तर ते जेव्हा आपण तळून घेतो किंवा उकडून घेतो तर पहिले जे बनवलेले 33 धोंडे ते आपल्याला गाईसाठी ठेवायचे आहेत. कधीही पहिली पोळी ही गाईला असं म्हटलं जातं. त्यामुळे पहिले जे 33 धोंडे आहेत ते गाईसाठी ठेवायचे आहे. त्यानंतर आपण जे धोंडे बनवतो तर ते आपण देवाला त्यानंतर व्यक्तींना देतो. तर अशा प्रकारे 33 धोंड्यांचा वाण जे आहे तर ते आपण गाईला देऊ शकतो. आता जर आपल्याला काही कारणाने धोंडे बनवणे शक्य नसेल तर मग काय करायचे? तेव्हा आपण हिरवा चारा जो आहे तो त्याचं वाण देऊ शकतो. त्याप्रमाणेच गूळ, हरभऱ्याची डाळ हे सुद्धा आपण गाईला वाण म्हणून देऊ शकतो. परंतु आपल्याला 33 धोंड्यांचं देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करायचा आहे. पण आपल्याला जर धोंडे बनवणे शक्य नसेल, आपल्याला तेवढा वेळ नसेल, तर मग आपण मूठभर हिरवा चारा किंवा गूळ, हरभरा किंवा तूप लावलेली चपाती किंवा तूप लावलेली भाकरी किंवा केळी जी आहेत ती 33 केळी आपण गाईला देऊ शकतो. त्याप्रमाणे आपण गाईसाठी एक पाण्याची बाटली जी आहे किंवा बादली जलदान थोडक्यात तर गाईला करायची आहे. ती सुद्धा गायीसमोर ठेवायची आहे. शक्यतो म्हणजे थोडक्यात काय तर गायीची सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे. गोशाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण आर्थिक मदत सुद्धा करू शकतो. आपल्याला काही शक्य नाही तर त्या ठिकाणी आपण त्या व्यक्तींना पैसे देऊ शकतो. त्या पैशातून ते गायीसाठी चारा वगैरे आणतील. अशा प्रकारे अधिक महिन्यामध्ये गायीला वाण देण्याला विशेष महत्त्व आहे. आणि 33 धोंड्याचं जर आपण गायीला अधिक मासामध्ये वाण दिलं तर आपल्याला 33 कोटी देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अशी सुद्धा धारणा आहे. असे म्हणतात की ज्या व्यक्तीला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही अडचणी समस्या राहत नाहीत. तो व्यक्ती अगदी गरिबाचा सुद्धा धनवान होऊ शकतो. जो व्यक्ती गायीची सेवा करतो, मनोभावे पूजा करतो, तर ती व्यक्ती कधीच दुर्भाग्य त्या व्यक्तीचं नष्ट होते अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला आवर्जून अधिक मासामध्ये गायीची पूजा करायची आहे. 33 धोंड्यांचं वाण तिला द्यायचे आहे किंवा अगोदर सांगितल्याप्रमाणे इतर वाणही आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे अधिक महिना धोंड्याचा महिना संपण्याच्या आत आपल्याला गाईला हे अधिक मासाचं वाण नक्कीच द्यायचे आहे. त्याच्यामुळे तुमच्याचे सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय गोमाता लिहायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.